नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी तुमच्यासमोर घेऊन आली आहे 10वी अ वेबसिरीजचा 10वा एपिसोडचं रिकॅप. आजच्या भागात आपण बघितलं अभ्या, मध्या, किरण आणि विक्या उद्या शाळेत रक्षाबंधन आहे तर सुट्टी घेऊया का यावर चर्चा करतायत. दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना पल्ली मध्याला राखी बांधते आणि रेश्मा विक्याला राखी बांधते. त्यामुळे मध्या रेश्माला चिडवतो. अभ्याला पण राखी बांध. त्यावरून रेश्मा मध्याला बोलते, ज्योतीला सांगू का तुला राखी बांधायला? हे ऐकून मध्या गप्प होतो आणि रेश्माची माफी मागतो. शाळेजवळ आल्यावर मध्या बोलतो, पहिल्या लेक्चरला राखीचाच कार्यक्रम आहे, तर पहिले लेक्चर बंक करूया आणि दुसऱ्या लेक्चरला जाऊया. तेवढ्यात कुरकुटे सर येतात आणि सगळ्यांना वर्गात चला म्हणून सांगतात. वर्गात जात असताना समजते की केवडा आणि ज्योती ह्या दोघी पेन्सिल शोधत आहेत, कारण ज्योतीची पेन्सिल हरवली होती. खूप शोधूनही पेन्सिल सापडत नसल्याने मध्याने स्वतःची पेन्सिल ज्योतीला दिली. वर्गात एंट्री करताच केवडा सगळ्यांना राखी बांधताना दिसून येते. ज्योती किरणला येऊन राखी बांधते आणि विचारते, मध्या कुठे गेला? आत्ता तर इथेच होता. पण मध्या बेंच खाली लपून बसलेला असतो. किरण त्याला ओढून वर घेतो आणि सांगतो, राखी बांधून घे. पण ज्योती मध्याला राखी बांधण्याऐवजी चॉकलेट देते आणि पेन्सिल दिल्याबद्दल थँक्स बोलते. दुसऱ्या सीनमध्ये शाळेतील सर्व मुली कांबळे सरांना राखी बांधायला येतात आणि कांबळे सर त्यांना पेन गिफ्ट करतात. तेवढ्यात जाधव मॅडमची एंट्री होते. जाधव मॅडम म्हणतात, तुम्ही तर सगळ्याच मुलींचे भाऊ झालात. त्यावर कांबळे सर त्यांना म्हणतात, सगळ्यांनी तर राखी बांधली, तुम्ही कधी राखी बांधणार? त्यावर मॅडम चपापून जातात आणि त्यांना सगळ्या आपल्या मनातील भावना सांगून टाकतात. पण सर पटकन तिथून निघून जातात. इकडे सर्व मुले झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाची चर्चा करत असतात. नंतर अभ्या कोचिंगसाठी केवडाच्या कोचिंग सेंटरमध्ये येतो. कोचिंग देणारे सर त्याला ट्रायल क्लाससाठी बसायला सांगतात. केवडा त्याला त्याच्या शेजारीच बसण्यासाठी सांगते. आता पाहूया पुढच्या भागात काय होतं. अभ्या हा क्लास सुरू ठेवेल का आणि कांबळे सर जाधव मॅडमना काय उत्तर देतील हे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आपणा सर्वांचा निरोप घेते.